जयसिंगपूर सत्र न्यायालयाने 4 खून केल्याप्रकरणी कवठेगुलनच्या प्रदीप जगतापला सुनावली मरेपर्यंतची फाशीची शिक्षा। सामूहिक खून प्रकरणी जयसिंगपूर सत्र न्यायालयाने इतिहासात पहिल्यांदाच मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। यड्राव तालुका शिरोळ येथील एकाच कुटुंबातील पत्नीसह मेहुणा, सासू आणि मेहुणी अशा एकूण 4 जणांचा खून करणाऱ्या आरोपी प्रदीप जगताप, मूळ राहणार कवठेगुलन, सध्या राहणार यड्राव तालुका शिरोळ, या जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुनावली आहे। सरकारी वकील व्ही.जी. सरदेसाई, सहाय्यक सरकारी वकील यू.एम. कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले। या गुन्ह्यामध्ये एकूण 24 साक्षीदार तपासण्यात आले। आरोपी प्रदीप जगताप याने पत्नी रुपाली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण काढून माडाच्या लाकडी माऱ्याने सासू छाया श्रीपती आयरेकर, पत्नी रुपाली, मेहुणी सोनाली रावण, मेहुणा रोहित आयरेकर यांना डोकीत मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारून त्यांचा खून केला। प्रकरणी 6 ऑक्टोबर 2018 रोजी आरोपी प्रदीप विश्वनाथ जगताप विरोधात शहापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक श्री R.S. पाटील, शिवाजीनगर पोलीस ठाणे यांनी प्राथमिक तपास करून शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक S.A. हरुगडे यांनी सखोल तपास करून न्यायालयात कलम 302 प्रमाण दोषारोप पत्र दाखल केले होते। सदर खटला जयसिंगपूर येथील माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री G.B. गुरव यांच्यासमोर चालवण्यात आला। यावेळी सरकारी पक्षातर्फे एकूण 24 साक्षीदार सरकारी वकील ॲडव्होकेट विद्याधर सरदेसाई यांनी तपासले। दिनांक 26 मार्च 2024 रोजी सरकार वकिलांचा आणि आरोपीच्या वकिलांचा शिक्षेबाबत युक्तिवाद ऐकून कोर्टाने सदरची घटना ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचे आणि एकाच वेळी 4 व्यक्तींचा खून झाला असल्याने सदरची घटना ही अन्य पुराव्याअंती दुर्मिळातील दुर्मिळ धरून आरोपी प्रदीप जगताप यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा, 10,000 रुपये दंड न भरल्यास 1 वर्षाची सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली आहे। जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये माननीय श्री G.B. गुरव यांचे समोर श्री प्रदीप जगताप याने आपली पत्नी रुपाली, त्याची सासू छाया आयरेकर, मेहुणा रोहित आयरेकर आणि मेहुणी रावण यांचा खून एकत्रितपणे एकाच वेळी खून केल्याच्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा आणि त्याची चौकशी सुरू झाली होती। सदर खटल्यामध्ये तत्कालीन शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक I.S. पाटील व तदनंतर श्री हरुगडे यांनी दोषारोपपत्र दाखल केले। दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर सदर घटनेची कामी एकूण सरकार पक्षातर्फे 24 साक्षीदार तपासण्यात आले। 24 साक्षीदारांमध्ये आरोपीची मुलगी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सानवी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जुबेदा पठाण यांच्या साक्षी, तसेच वॉचमन, आरोपीच्या अंगावर उडालेले रक्ताचे डाग यांचे केमिकल अनालिसिस यांच्याकडून आलेले रिपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी ग्राह्य मानून मेहरबान कोर्टाने आरोपीस आज रोजी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। सदरची घटना ही दुर्मिळात दुर्मिळ असल्याने व एकाच वेळी एकाच कुटुंबातल्या 4 व्यक्तींचा खून झाला असल्याकारणाने मेहरबान कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली। सदरची शिक्षा ही या न्यायालयाच्या इतिहासात स्थापन झाल्यापासून पहिली शिक्षा झालेली आहे। त्यामुळे या शिक्षेमुळे सर्व समाजामध्ये आरोपींच्या मध्ये वचक निर्माण झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जयसिंगपूर। सोबत रतन शिकलगार।